दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। नवी मुंबई ऐरोली सेक्टर 17 येथे इच्छापूर्ती मंदिरात गणेश सेवा मंडळ यांच्या वतीने माघे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते सायंकाळची महाआरती करण्यात आली। यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आरतीचा लाभ घेतला। माझे नाम ध्याता हरे संस्कृत व्यथा अगाध तव करणे मार्ग धाविसे अनाथ सगुण पार ब्रह्म साचार अवतीर्ण झालासे स्वामी दत्ता दिगंबरा साई दिगंबरा आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी भक्ता घरी तिवारी प्रभु पद पाहावया धर्म भया
यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. असंख्य भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत महाप्रसादाचा लाभ घेतला. आज इच्छापूर्ती मंदिराच्या इथे दर सालेप्रमाणे याही वर्षी आपला माघ जयंती गणेश जयंती उत्सव सर्वजण इकडे आपण उपस्थित आहातच. खरं पाहिलं तर आज काहीतरी नवीन करायचं या दृष्टिकोनातून स्टार टॉकीज आम्ही त्या ठिकाणी यूट्यूब चॅनलची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामागे नाटकं, वेब सिरीज, गाणे असे सर्व घेतलेलेच आहेत. आता हे या गाण्याचं 24 तारखेला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कार्यक्रमामध्ये त्या गाण्याचं पण रिलीज आहे. आज फक्त पोस्टरचं रिलीज घेतलं, पण हे माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. पण ऐरोलीकरांसाठी एक नवीन देणगी देण्याचा जो मी आयुष्यामध्ये जर काही चांगल्या गोष्टी करायच्या असेल तर करायचं ठरवलंय. त्यातलं सर्वात महत्त्वाचं ऐरोलीकरांसाठी म्हणजे सेक्टर 10 येथे सर्कलला आतल्या साईडला आपण डीमार्टकडे जातो. सेक्टर आपल्या 9 कडनं आपण सरळ खाली गेल्यानंतर जो सर्कल लागतो आणि तिकडनं आपण लेफ्ट घेतो डीमार्टकडे जायला. त्या सर्कलला MMR एरियामधला सर्वात मोठा शिवाजी महाराजांचा स्मारक उभं राहतं आणि ते
प्रयत्न मी असेल मम्मी चव्हाणमध्ये आम्ही करतोय. त्या ठिकाणी तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथे शिवाजी महाराजांचा जमिनीपासून 51 फुटी पुतळा असणार आहे, म्हणजे 36 फुटाचा शिवाजी महाराजांचा पुतळा असणार आहे आणि 15 फुटाची त्याला हाईट असणार आहे. मला वाटतं की आपल्या आजकाल शिवाजी महाराज तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, मुलांना पण माहिती पडेल इतिहासामध्ये गेल्यानंतर शिवाजी महाराज, आणि शिवाजी महाराजांची फक्त तलवार माहिती पडेल. तलवार सगळीकडे ते प्रसिद्धच असल्यामुळे तलवार पण त्या स्मारकामध्ये अशा पद्धतीने आम्ही डिझाईन केलेलं आहे की त्याच्यामध्ये एक लायब्ररी आम्ही केलेली आहे की त्याच्यामध्ये जेवढे शिवाजी महाराजांच्या कालीन मावळे वगैरे त्यांचे अस्त्र आणि शस्त्र, म्हणजे ते सर्व जे काय महाराज वापरत होते, मावळे कुठले शस्त्र वापरत होते, जिरेटोप काय होती, चिलखत काय होते, असे सर्व त्या म्युझियममध्ये तिथे असणार आहे एका फ्लोअरला. आणि एका फ्लोअरला जे शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत ते किल्ले 3Dच्या माध्यमातून एका फ्लोअरला बघायला भेटणार आहे की त्या ठिकाणी सर्व किल्ले तुम्हाला तिथं पाहायला भेटणार आहेत. आणि त्या ठिकाणी अशी परिस्थिती आपण तयार केलेली आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा आता मी उभा राहिलो त्याचा शिवाजी महाराजांचा एक पुतळा उभा पुतळा असणार आहे आणि त्याच्या खाली असे 15 फूट हाईटला असे पायऱ्या असणार आहेत. तुम्ही संध्याकाळी जाऊन तिथं पायऱ्यांवरती आराम के साथ बसू शकता, तिथे तुमचा वेळ घालवू शकता. अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने तिथे केलेलं आहे. एक माझं स्वप्न होतं की ऐरोलीमध्ये चांगल्या गोष्टी करत असताना एक शिवाजी महाराजांचा स्मारक आणि शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा, म्हणजे MMR एरियामध्ये MMDR एरियामध्ये तो एवढा मोठा पुतळा मुंबईमध्ये पण नाही आहे, ठाण्यामध्ये पण नाही. मला वाटतं आता सिंधुदुर्गात झाला पण तो हाईटही कमी आहे, पण आपला हाईटही जास्त आहे, म्हणजे जमिनीपासून 51 फूट आणि पूर्ण पुतळा 36 फुटाचा आहे. हे आपल्या सर्व ऐरोलीकरांच्या नागरिकाच्या वतीने आम्ही सर्वजण करत आहोत. तुमचा सर्वांचा सहयोग, गणेशाचा आशीर्वाद या ह्याच्याने आम्ही सर्व करत आहोत. माझा एक संकल्प आहे, आता हे मंदिर आहे, आपलं मंदिर आपण बघताय, मला वाटतं 2-2, 3-3 वर्षांनी मंदिरमध्ये चेंजिंग येत राहते, मंदिरमध्ये चेंज असतो. पण आता पुढचा संकल्प आम्ही असा घेतलेला आहे, श्रीरामाचं जे मंदिर झालेलं आहे त्या मंदिराची प्रतिकृती गणपती मंदिराच्या रूपाने बनायला पाहिजे असं माझ्या संकल्पाने. त्याचा आज आम्ही सकाळी आणि जयपूरहून आम्ही त्या डिझाईनवाल्याला बोलवलं होतं, त्याची कारागिरीला पण सांगितलं. मला वाटतं पुढच्या वर्षामध्ये आपल्याला अयोध्याची जे जसं रामाचे ते मंदिर बनवलंय तसं इथं गणपतीचं मंदिर बनवण्याचा संकल्प आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, आणि हे सर्व गोष्टी चांगल्या गोष्टी होणार आहेत. तुमचं सहकार्य आम्हाला कायमस्वरूपी असते आणि तुमच्या सहकार्यामुळेच हे घडत असतात. परत एकदा तुमचं सर्वांचं आभार. तुम्ही या ठिकाणी आलात, महाप्रसाद घेतला त्याच्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या यामध्ये ज्यांनी भूमिका केलेली आहे त्या आपल्या ऐरोलीच्याच या अभिनेत्री आहेत, रुपाली सरत या ठिकाणी स्टेजवरती आहेत. एक सुंदर असं व्यक्तिमत्व आणि फार जबरदस्त डान्सिकल परफॉर्मन्स. सगळ्यांना माझ्याकडून. आणि आज माझी गणपतीच्या दिवशी आमच्या पोस्टरचं लॉन्चिंग झालेलं आहे स्टार टॉकीज ऑफिशियल वरती, आणि या सिनेमा सृष्टीमधलं माझं हे पहिलं पाऊल आहे. तर मी तर खूप जास्त उत्साही होते आणि लोकांनी पण आता पाहिलं तसं लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अजून चौगुले साहेबांनी नाट्य परिषदेच्या अंतर्गत हे गाणं ठरवलेलं आहे आणि चौगुले साहेब दरवेळेस प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांना सपोर्ट करत असतात. हे सगळ्यांना माहिती आहे. तर आम्ही कोशिश करतो या गाण्याची डायरेक्टर आहे, त्यांनी माझं ऑडिशन घेतलेलं आहे आणि मग फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. सगळ्यांनी त्याग आणि सगळ्यांनी खूप सारा प्रेम द्यावा गाण्यासाठी नाही तर
या माध्यमातून बनवलेलं आहे चॅनल आहे. सगळे साहेब आहेत, या गोष्टी होणार आहेत. या माध्यमातून जे नवीन कलाकार भेटणार आहे आणि भेटणार यांच्या नमस्कार. विजय चौगुले यांच्या निमित्ताने यांनी खूप चांगली या ठिकाणी अरेंजमेंट केलेली आहे आणि भाविकांची खूप चांगली उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे आणि महाप्रसादाचं पण नियोजन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे या ठिकाणी. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू. कहना चाहेंगे आज यहाँ पे आज की उत्सव बहुत अच्छी लगी गणेश जी की, और हर साल होती है यहाँ पे. हाँ, बहुत अच्छा है. पूरी पब्लिक हमारे इधर आते हैं ऐरोली में, और हम तो यही कहेंगे गणेश जी का जैसा एक त्योहार है सब आए. अभी यहाँ के हम तो सब जो है यहाँ के मंदिर के, हम उनको धन्यवाद कहेंगे कि बहुत अच्छा किए हैं. इच्छापूर्ती गणेश मंदिराची स्थापना 1992 साली झाली. त्या स्थापनेपासून आज 2024 पर्यंत आज त्याचं मोठ्या रूपामध्ये इच्छापूर्ती गणेश मंदिर नवी मुंबई आणि कल्याणपर्यंतचा भाविक या इच्छापूर्ती गणेश मंदिराला जोडल्या गेलेला आहे. मागी गणेश इच्छापूर्ती गणेश मंदिराचा हा मागी गणेश उत्सव भव्य दिव्य स्वरूपात आज हा बघत आहे. याला स्वरूप देण्याचं सन्माननीय विजयजी चौगुले साहेब यांच्या संकल्पनेतनं साकारलेलं हे भव्य दिव्य असं हे मंदिर आणि हा भव्य दिव्य असा उत्सव सन्माननीय विजयजी चौगुले साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई यांच्या संकल्पनेतून आजचा हा उत्सव साजरा होत आहे. या साजरा होत असताना आज सकाळपासून पहाटे 5:30 पासून लोकांची खूप गर्दी अशी जी तुम्हाला दिसून येते. आम्हाला तर त्याचा खूप अनुभव आहेच आणि अन्नदानाचं मोठ्या प्रमाणात कमीत कमी या आजचा जो भाविक महाप्रसाद घेतोय ते कमीत कमी 13,000चा आसपास आम्हाला आकडा आतापर्यंत आलेला आहे. आणि आमच्या सन्माननीय विजय चौगुले साहेबांनी या मूर्तीसाठी सोन्याचा सोन इच्छापूर्ती त्यांच्या ज्या साहेबांच्या काही इच्छा पूर्ण झाल्या त्या साहेबांनी इच्छेच्या नुसार गेल्या वर्षी 2023ला श्री गणेशाला सोन्याची सोन बनवली आणि ह्या वर्षी 2024ला साहेबांनी सोन्याचं कान बनवले. असं एक साहेबांची मोठी श्रद्धा असलेलं हे स्थान साहेबांचंच नाही तर या ऐरोली साहित्यकारांचं मोठं स्थान असलेलं आणि भाविकांच्या नवसाला पावणारा असा गणपती हा म्हणून गणला जातो मानला जातो. आलेल्या सर्व भाविकांना मागी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी एवढीच गणरायाला प्रार्थना या आलेल्या सर्व गणेश भक्तांना सुख समृद्धी ते आरोग्यमय धनसंपदा देव हीच श्रीच्या चरणी प्रार्थना. भाषण घेतलंय भाषणात काय झालं? सालाबाद प्रमाणे इच्छापूर्ती गणेश मंदिर इथं चौगुले मार्गदर्शनाखाली आज हजारो लोकांसाठी आपण दरवर्षीप्रमाणे आपण महाप्रसादचं नियोजन करतो. तसेच तुम्ही बघू शकता की साहेबांनी असं बोललंय की आज जर आपलं गणेश मंदिर आहे त्याला पुढे जाऊन आज जयपूरवरून स्पेशलिस्ट आलते आणि त्यांनी आज सगळी पाहणी केली आहे. तर पुढे जाऊन मंदिराला आपल्या राम मंदिराचं स्वरूप द्यायचं आहे. त्या हिशोबाने साहेबांची ही संकल्पना आहे आणि साहेब जसे बोलले की 1 वर्षात ही संकल्पना नक्कीच पुरी होईल आणि ऐरोलीच्या रहिवासींसाठी साहेब दरवेळी तत्पर उभे असतात. आणि तुम्ही जसे बघू शकता की 22 तारखेला राम मंदिरचा कार्यक्रम होता तेव्हाही साहेबांनी महाप्रसादचं स्नेहभोजनचं कार्यक्रम ठेवलं होतं
आणि साहेबांच्या हस्ते असे कार्यक्रम होत असतात. आणि तुम्ही जसे बोलले की आज म्युझिक लॉन्च वगैरे चॅनलचं पण लॉन्च आज आपण केलेलं आहे साहेबांच्या माध्यमातून. तसेच सर्व भक्तांना परत एकदा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.